रिटेल इन्व्हेस्टर्सला अशा प्रकारे मूर्खात काढलं जातं. 9 ऑक्टोबरला आफ्टर मार्केट टीसीएसचा रिझल्ट आला, ज्याच्यामध्ये खूप न्यूज चॅनल्स आणि सो कॉल्ड अॅनालिस्टनी हे सांगितलं की टीसीएसचा रिझल्ट चांगला आहे आणि तो कदाचित मार्केटमध्ये उद्या रॅली देऊ शकतो. पण 10 ऑक्टोबरला आपण टीसीएसचं ओपनिंगही बघितलं, मुव्हमेंटही बघितली आणि टीसीएसची क्लोजिंगही बघितली. मोठे मोठे ब्रोकिंग किंवा रेटिंग फर्म्स जसे की जेएम फायनान्शियल, जेपी मॉर्गन, गोल्डमॅन सॅक्स, सिटी, नोमुरा यांच्या रेटिंग्समध्येही फरक आहे. तर तिथे तुम्ही कुठल्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून इन्व्हेस्टमेंट करायला हवी का? दुर्दैवाने हेच सो कॉल्ड अॅनालिस्ट सगळीकडे फार झळकतात आणि तुम्ही या ट्रॅपमध्ये अडकता. जर का तुम्हाला सक्सेसफुल इन्व्हेस्टर व्हायचं असेल तर कष्ट पण तुम्हालाच घ्यावे लागणार आहेत. म्हणजे काय करायचं तर क्वार्टरली रिझल्ट आल्यानंतर त्याचे आर्टिकल्स तुम्ही वेगवेगळ्या साइट्सवर रीड करा, कंपनी कमेंट्री ऐका, वेगवेगळ्या ब्रोकिंग आणि रेटिंग फर्मचा से ऐका, टेक्निकल चार्ट्स बघा आणि मग ठरवा की तुम्हाला कंपनी बाय करायचंय, होल्ड करायचंय का सेल करायची आहे. क्वार्टरली रिझल्ट्सच्या मंथमध्ये मार्केट खूप वोलाटाईल असतं, त्याच्यामुळे अलर्ट राहून इन्व्हेस्टमेंट्स करा आणि अशा कॉन्टेंटसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.